कुठल्या धड्यात सुरू आहे? काय माहिती है ना. आपण मेटलर्जी करतोय, धातू विज्ञान. विसरला असेल तर आठवण करून देते. बघा, धड्याच्या इथून सुरुवात करूया आपण. तुम्हाला दिसतंय का पुस्तक? येस मॅम. येस. मागच्या वेळेला आपण याचा सगळा पीपीटी पूर्ण थरो बघितला होता, तेव्हाच तो पीपीटी मधला आपला लेसन सगळा संपला होता. आठवतंय? क्षरण आणि हे सगळं आपण बघितलं होतं, आठवलं? तर त्याचाच आता शेवटचा भाग आज आपला या धड्याचा संपेल. बघा, आपण एक व्हिडिओ बघणार आहे आज, ॲल्युमिनियम कसं काय एक्स्ट्रॅक्ट करतात ह्या इलेक्ट्रोलिसिस मधनं. ठीक आहे, ते मी दाखवेन तुम्हाला. तुम्हाला मागे म्हटलं होतं की ह्याचा एक पद्धतशीर व्हिडिओ आपण बघू, मग तुम्हाला समजेल की ही प्रोसेस कशी होते. तर बॉक्साईड या धातूचे आपल्याला काय करायचे, धातुकाचे संहतीकरण, त्याला कॉन्सन्ट्रेट करायचे आणि त्यातनं आपल्याला ॲल्युमिनियम हा मुख्य धातू मोकळा करायचा, म्हणजे वेगळा करायचा. ह्या धातुकामध्ये सिलिकॉन म्हणजे सिलिका, नंतर फेरस, टिटॅनियम असे 3 वेगवेगळे धातू आहेत. आपल्याला त्याला वेगवेगळ्या पद्धतीने अपक्षलन करून काढायचे. हॉलच्या पद्धतीने कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवेन. बेअरच्या पद्धतीने किंवा हॉलच्या पद्धतीने अपक्षालन करून आपल्याला या अशुद्धी वेगळ्या करायच्या. शेवटी काय करायचं, आपल्याला त्याचा संहत म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिना हवा. याची रिएक्शन आपण मागच्या वेळेला पाहिली होती. बघा, Al2O3 2H2O हा आहे आपला काय बरं, ॲल्युमिना ही जी बॉक्साईटची ओर आहे त्याच्यामधला ह्याचा फॉर्म्युला आहे. त्याला आपण NaOH मध्ये टाकलं, म्हणजे अल्कली मध्ये टाकलं, तर आपल्याला काय मिळालं, 2 Na म्हणजे 2 Na, Al हे दोनच आहेत, आणि O2 म्हणजेच काय आपल्याला मिळालं, एक प्रकारचं सोडियम आणि ॲल्युमिनियम ह्याचं ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केलेलं एक संयुग मिळालं, आणि पाणी हे तर बाय प्रोडक्ट आहे. आता मृदा अशुद्धीमधील आयन ऑक्साईड हे जलीय सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये विरघळत नाही, ते गाळून वेगळं करण्यात येतं. काय? हे आयन ऑक्साईड. ठीक आहे, आणि परंतु जलीय सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये मृदा अशुद्धीमधील सिलिका विरघळून पाण्यामध्ये द्रावणीयाचं सोडियम सिलिकेट तयार होतं. आता आपल्याला त्यातली सिलिका वेगळी करायची आहे, तर सिलिका पाण्यामध्ये सोडियम सिलिकेट बनून निघून जाईल पाण्यात विरघळून, आणि दुसरं काय उरलंय, सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये न विरघळलेलं आयन ऑक्साईड. जलीय सोडियम ॲल्युमिनेट पाण्यात टाकून ते विरळ केलं आणि 50 डिग्री पर्यंत थंड केलं की काय बनेल, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचं अवक्षेपण. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड पीपीटी म्हणून खाली त्याच्यामध्ये येतो. हे जे आपल्याला मिळाले ना सोडियम ॲल्युमिनेट, जे काय मिळाले, त्याला पाण्यामध्ये आपण बुडवून ठेवलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल, पाण्यात टाकून ठेवल्यानंतर 50 डिग्री पर्यंत त्याला ठेवायचं, म्हणजे थोडंसं गरम करायचं, गार करायचं, आणि त्याला थोडा वेळ राहू द्यायचं पाण्यामध्ये. त्याच्यात टाकल्यामुळे काय होईल की पाण्याबरोबर आता सोडियम हा खूप रिएक्टिव्ह मेटल आहे, तर तो सोडियम ह्या OH मधल्या O आणि H ह्यांना एकत्र घेऊन स्वतःच एक वेगळं सरकार बनवेल, NaOH, आणि मग काय उरलं, AlOH थ्राईस, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, हे पीपीटी म्हणून आपल्याला खाली आता मिळतं. आता ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काय हवंय, AlOH3 हेच आपल्याला खाली पाहिजे. आता ह्याला काय करायचं, कोणत्याही अभिक्रियेतनं तुम्हाला शेवटी AlOH3 हा प्रोडक्ट फायनली पाहिजे. हा प्रोडक्ट आपल्याला मिळाला, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळालं की त्याला काय करायचं, त्याचा तो खाली पीपीटी जो मिळतो ना पांढऱ्या रंगाचा, त्याला धुवून कोरडा करून गरम करायचं. त्याच्यामुळे काय होतं, हायड्रॉक्साईड मधला पाण्याचा सगळा भाग निघून जातो आणि ॲल्युमिनियम ऑक्सिजनचं एक फायनल प्रोडक्ट आपल्याला मिळतं. आता Al2O3 ला आपल्याला काय करायचं, इलेक्ट्रोलिसिस मध्ये फक्त ॲल्युमिनियम वेगळा आणि ऑक्सिजन वेगळा असं करायचंय. कळलं का? आता हे कसं करायचं, त्याची अभिक्रिया इथं बघा, धनाग्रावरची अभिक्रिया आणि ऋणाग्रावरची अभिक्रिया. काय झालंय, ऑक्सिजन मायनस आहे, ऑक्सिजन बाहेर म्हणजे वायू म्हणून बाहेर रिलीज होतो, आणि ॲल्युमिनियम हा पॉझिटिव्ह आयन्स आहेत ना, त्याचे कॅटायन्स आहेत, ते बरोबर त्या ॲनोडवर जाऊन ती तिकडे थांबतात आणि तिकडे ते चिटकून राहतात, मग त्यातनं आपण तो वेगळा करू शकतो. बरोबर, अशा पद्धतीने हे इलेक्ट्रोलिसिस होतं. त्याचा आता आपण एक व्हिडिओ बघूया. कळलंय का तुम्हाला आपण काय बोलतोय?
बॉक्साईटच्या ओर मधनं Yes. काय करायचंय, ॲल्युमिनियम वेगळा करायचंय. तर त्याचा आपण व्हिडिओ बघूया. आवाज आला नाही तर मला सांगायचं. व्हिडिओ बघितला? Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं का? काही समजलं का? पुन्हा लावू? मॅम पुन्हा एकदा लावा. हा, आता तुम्हाला त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघितल्यावरती काही काही गोष्टी कळल्या असतील. दुसऱ्यांदा व्हिडिओ लावते, आणखीन समजेल बघा. हे इलेक्ट्रोलिसिस करायचं म्हणजे काय करायचं, इलेक्ट्रिसिटी त्याला कनेक्ट करायची. ॲनॉड आणि कॅथोड असे दोन भाग असतात ना. हे जे कार्बनचे रॉड दिसतात ना, ते एक प्रकारचे अग्र आहेत, त्याला इलेक्ट्रिसिटी जॉईन केलेत ते. आणि दुसरं स्वतःच त्याची बॉर्डर आहे बघा, मागच्या बाजूला एक कनेक्ट केलंय आणि वरच्या बाजूला इथे दुसरं कनेक्शन आहे. दिसलं का? बॉडीला एक पार्ट कनेक्ट केलाय आणि दुसरा ह्या रॉडला कनेक्ट केलाय, बरोबर ना? आता हे काय झालंय, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली, आपण कनेक्शन ऑन केलं. आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फिरतेय आणि जे लिक्विड होतं मधलं त्याच्यामध्ये Al2O3 होतं ना आपल्याकडे मगाशी, तर ते पाण्यामध्ये विरघळलेलं. आता आपल्याला ॲल्युमिनियम वेगळा करायचा, ऑक्सिजन वेगळा करायचा.
ॲनोडला ऑक्सिजन चिटकलाय, कॅथोडवर ॲल्युमिनियम जमा झालाय. कॅथोड म्हणजे त्याची बॉडी, बरोबर ना, खाली सगळीकडे त्याची बॉडी आहे ॲल्युमिनियमच्या गोष्टी चिटकणारी, जी त्या समजा आहे एक प्रकारचा बॉक्स आहे, तो बॉक्सची बॉडी इंटरनल ही ब्ल्यू दिसते ना मधली, तोच कॅथोड आहे. तर त्याच्यावरती आता काय जात आहे, हे ॲल्युमिनियम. प्युअर ॲल्युमिनियम त्या कंटेनर मध्ये खाली नळातनं बाहेर येते, बघितलं का? बाहेरून हे असं दिसतं. एक छोटा कुकर असतो की नाही आपला, सोलार कुकर, तसं दिसतंय की नाही. आणि त्याला 2 रॉड आहेत, इकडे एक इकडे एक. त्याचं कनेक्शन इकडे पॉवर सप्लाय बघा. त्या पॉवर सप्लायला एक वायर इकडे एक वायर इकडे, इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये आपण इंड्यूस केली आणि त्याच्यामध्ये त्याचं लिक्विड टाकलं आपल्या ओरचं, म्हणजे आपल्या धातुकाचं, की बरोबर इलेक्ट्रोलिसिस होतं आणि कॅथोड ॲनोड त्यांच्या त्यांच्या ठिकाणी गॅस रिलीज करतात आणि ॲल्युमिनियमचे कोटिंग एका बाजूने खाली जमा करून घेतात. छान होतं ना? म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये हे जे काही दिलंय ना चित्र, ते पूर्णपणे आपल्याला व्हिडिओमध्ये कळलं. बघा, थांबा, मला बुक शेअर करू द्या. हे चित्र सेम होतं की नाही बघा. त्याची बॉडी एक प्रकारचा ग्रॅफाइटचं अस्तर असलेली ऋणाग्र आहे. ऋणाग्र म्हणजे निगेटिव्ह. आणि पॉझिटिव्ह ॲनोड्स कोण आहेत? हे कार्बनचे रॉड आहेत, बरोबर ना. धनाग्र ग्रॅफाइट म्हणजे कार्बनचा एक काय बरं म्हणतात, ॲलोट्रोप आहे. तर त्याचं हे रॉड आहेत आणि खाली त्याची बॉडी आहे. दोघांना पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज लावलेत आपण. आणि आता काय केलं आपण, या पद्धतीमध्ये ॲल्युमिनाच्या वितळलेल्या मिश्रणाचे स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते. स्टीलची टाकी आहे ही आणि त्याच्या आतल्या बाजूला ग्राफाइटचं अस्तर आहे. ग्राफाइटचं कोटिंग केलंय आतल्या बाजूला. ग्राफाइट हा कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा, म्हणून त्याच्या आतल्या बाजूला आपण ग्राफाइट लावलंय. आणि ग्राफाइटचेच रॉड आहेत. एका रॉडला म्हणजे ग्राफाइटच्या एका साईडला आपण पॉझिटिव्ह केलं आणि त्याच्या बॉडीला आपण निगेटिव्ह केलं. का? ह्या लिक्विडमध्ये आपल्याला जे ॲल्युमिनियम आहे ते वेगळं करायचं, म्हणून ह्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज दिला की इथे इलेक्ट्रिसिटी फिरत राहणार आणि ॲल्युमिनियम जमा होऊन खालून नळाच्या इकडनं निघून जाणार. ऑक्सिजन जे जमा होईल ते ऑक्सिजन O2 गॅस म्हणून बाहेर रिलीज होईल. ठीक आहे. वितळलेल्या विद्युत अपघटनी पदार्थामध्ये बुडवलेल्या कार्बन म्हणजे ग्रॅफाइटच्या कांड्यांचा संच धनाग्र म्हणून काम करतो. द्रावणांक 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी करण्यासाठी मिश्रणामध्ये क्रायोलाइट आणि फ्ल्युअस्पार म्हणजे Na3AlF6 आणि CaF2 हे मिसळलं जातं. ह्याच्यामुळे काय होतं की ह्याचा द्रवणांक खरं 2000 डिग्री आहे. 2000 डिग्रीला एका स्टीलच्या कंटेनरमध्ये आपण काहीतरी तापवतोय, म्हणजे ते द्रव 2000 डिग्रीचं आहे. तर तेवढ्या गरम वस्तूला याच्यामध्ये ठेवण्याच्या ऐवजी 1000 डिग्रीची वस्तू, 1000 डिग्रीने टेम्परेचर कमी झालं ह्या दोन गोष्टी ऍड केल्यामुळे. काय टाकलं आपण? क्रायोलाइट आणि फ्ल्युअस्पार. ह्या दोघांमुळे हे 2000 डिग्रीचं टेम्परेचर 1000 वरती आलं आणि ते लिक्विड आता आपण याच्यामध्ये टाकलंय. आता काय करायचंय? विद्युत प्रवाह जाऊ दिल्यावरती, तुम्हाला आठवतं निळ्या निळ्या रंगाचं असं शॉक लागल्यासारखं झालं होतं व्हिडिओमध्ये, ते काय होतं? विद्युत प्रवाह सुरू केल्यावरती इथे इलेक्ट्रिसिटी फिरत राहणार. सर्किट कंप्लीट झाल्यावरती ऋणाग्रावरती म्हणजे इकडे ॲल्युमिनियम जमा होतो. जमा झालेला खालच्या बाजूने निघून जातो तळाशी आणि ऑक्सिजन वायू धनाग्रापाशी जमा होऊन मुक्त होतो. अभिक्रिया बघा, 2O- विल गिव्ह यू O2 + 4 इलेक्ट्रॉन्स. ते ऑक्सिडीकरणामध्ये वापरले जातात. आणि ऋणाग्रामध्ये अभिक्रिया काय आहे? Al3+ + 3 इलेक्ट्रॉन विल गिव्ह यू Al लिक्विड फॉर्म मध्ये आपल्याला खाली मिळतो. का बरं? टेम्परेचर खूप जास्त आहे, 1000 डिग्री. मुक्त झालेल्या ऑक्सिजन वायूची कार्बन ऋणाग्राशी अभिक्रिया झाल्यावरती कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन होताना धनाग्राचे ऑक्सिडीकरण होत असल्याने वेळोवेळी ते बदलावे लागतात, बरोबर ना.
पूर्ण तुमचं जे कंटेनर आहे त्याच्यातलाच कार्बन हा तुमच्या ऑक्सिजनशी रिॲक्ट करतोय, म्हणजे CO2 बनून कमी कमी होतोय, म्हणून त्याला पुन्हा पुन्हा आपल्याला काय करावं लागतं, कोटिंग करावं लागतं, म्हणजे वेळोवेळी ते बदलावे लागतात. आता काय, मध्यम अभिक्रियाशील धातू, आपण आता हे जे बघितले ते खूप अभिक्रियाशील होते. जे मध्यम अभिक्रियाशील आहेत त्यांना मिळवण्याकरता आपण काय करतो, लोखंड, जस्त, शिसे, तांबे हे मध्यम क्रियाशील आहेत. हे साधारणपणे सल्फाइड क्षार किंवा कार्बोनेट या रूपामध्ये असतात. सल्फाइड क्षार किंवा कार्बोनेट. मग हे सल्फर बघा, सल्फाइड क्षार किंवा कार्बोनेट ह्या दोन याच्यामध्ये असतील तर आपल्याला त्यांना मोकळं कसं करायचं, त्यांना सल्फाइड धातू अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचं ऑक्साईडमध्ये रूपांतर करायचं, त्याला रोस्टिंग म्हणजे भाजणं म्हणतात. आपण रोस्टेड पापड खातो ना हॉटेलमध्ये, म्हणजे भाजलेला पापड. तसंच हे जी आपली झिंक किंवा लोखंड किंवा जस्त किंवा शिस ह्याची जी धातुक असतात त्यांना भरपूर हवेमध्ये बऱ्याच वेळ तापवलं की काय होतं, त्याची ऑक्सिजन म्हणजे ऑक्साईड तयार होतात आणि सल्फर SO2 गॅस आणि CO2 गॅस हे निघून जातात. आता ऑक्सिजन बरोबर त्यांना आपल्याला मिळवल्यानंतर काय करायचं, पुन्हा त्याचं झिंक ऑक्साईडचं कार्बन सारख्या योग्य क्षपणकारकाचा वापर करून झिंक मिळवायचं. आता त्याला कार्बन बरोबर पुन्हा रिॲक्ट करायचं, म्हणजे काय होईल, झिंक मोकळा होईल आणि कार्बन मोनॉक्साईड तयार होईल. हा धातू म्हणून हवेमध्ये रिलीज होतो. धातूच्या ऑक्साईडचे क्षपण करून धातू मिळवण्याकरता कार्बन व्यतिरिक्त सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम यांसारख्या अभिक्रियाशील धातूंचा सुद्धा क्षपणक म्हणून वापर करतात, कॅटलिस्ट. ठीक आहे, कारण हे धातू मध्यम अभिक्रियाशील धातूला त्यांच्या संयुगांपासून विस्थापित करतात. उदाहरणार्थ, जेव्हा मॅंगनीज डायऑक्साईड हे ॲल्युमिनियमच्या भुकटीबरोबर प्रज्वलित केले तेव्हा खालील अभिक्रिया होते, MnO2 + Al. आता Al म्हणजे ॲल्युमिनियम हा ह्याच्यापेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे, बरोबर ना? नाही, Mn हा Al पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे. तर Mn मोकळा होईल आणि Al ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करेल, Al2O3 अधिक उष्णता असं रिलीज होईल. म्हणजेच काय, ते एकमेकांची जागा बदलतात, विस्थापित करतात ते एकमेकांना, कारण ते रिएक्टिव्ह कॅटेगरीमध्ये येतात. वरील अभिक्रियेमध्ये ज्यांचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण झाले आहे असे पदार्थ ओळखा. कोणाचं ऑक्सिडीकरण झालंय, ॲल्युमिनियमचं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन गेला म्हणजे त्याचं ऑक्सिडीकरण झालं. कोणाचं क्षपण झालं, मॅंगनीजचं, त्यातला ऑक्सिजन गेला म्हणून त्याचं रिडक्शन झालं आणि याचं ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे, वरील अभिक्रियेच्या दरम्यान बाहेर पडलेली उष्णता इतक्या जास्त प्रमाणात असते की धातू वितळलेल्या स्थितीमध्ये तयार होतो. असेच दुसरे उदाहरण म्हणजे थर्मिट अभिक्रिया. यामध्ये आयन ऑक्साईडची ॲल्युमिनियम बरोबर अभिक्रिया होऊन लोह आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतो. Fe2O3 आणि ॲल्युमिनियम यांची अभिक्रिया झाल्यावरती 2 फेरस मोकळे होतील आणि Al2O3 मग अशी आपल्याला जो हवा तसा ॲल्युमिनियमचा ओर मधनं आपल्याला जो मिळाला ना तोच आहे Al2O3 आणि उष्णता हा. बघा, आता ह्याचा वापर रेल्वे रुळांच्या जोडणीमध्ये करण्यात येतो. थर्मिट अभिक्रियेतून बनलेले अतिउष्ण पोलाद आणि मळी, मूस, भोग उघडण्याचे साधन, रुळाचा आडवा छेद, रूळ, आता काय करायचं, त्या साच्यामध्ये ते टाकायचं आणि ते फिक्स करून टाकायचं. एवढी उष्णता असते ना, त्याच्यामध्ये ते लिक्विड फॉर्म मध्ये टाकता येतं. ठीक आहे, रेल्वे रूळ जोडण्याकरता ते उकळलेल्या याच्यातनं त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते जोडून टाकायचं. थंड झाल्यावरती ते जोडलं जातं. अशा पद्धतीने ह्याचा वापर केला जातो लोखंडाच्या गरम करून वितळण्याच्या याच्यामध्ये. कमी अभिक्रियाशील धातूंचा काही प्रॉब्लेमच नाहीये, ते कमी अभिक्रियाशील आहे. सोनं, चांदी, प्लॅटिनम ते मुक्तावस्थेमध्येच असतात, बरोबर ना? आता ते कोणत्या तरी सल्फाइड किंवा ऑक्साईड मध्ये असतात, त्याला फक्त उष्णता दिली तरी पण ते SO2, CO2 असे गॅसेस करून मोकळे होतात आणि आपला मेटल आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये मिळतो. कॉपर, फेरस, प्लॅटिनम आणि त्याच्यानंतर सोनं, फेरस नाही सॉरी, चांदी आणि सोनं, Au आणि Ag हे त्याचे हे आहेत सिम्बॉल आहेत. ठीक आहे, आता धातूंचे शुद्धीकरण. हे सगळे धातू आपल्याला मिळाले, त्यांना आता शुद्ध करायचे आपल्याला. अशा अनेक आपण अभिक्रिया केल्यानंतर आपल्याला जे धातू मिळतात अजूनही ते काही फार शुद्ध नसतात, त्यांच्यामध्ये अशुद्धी असतेच. ती अशुद्धी पुन्हा वेगळी करावी लागते आणि त्याकरता विद्युत अपघटनाची पद्धत वापरावी लागते. आपण वरती जो व्हिडिओ बघितला ना तोच विद्युत अपघटनाचा व्हिडिओ आहे. आता अशुद्ध
99.99 एवढी अशुद्धी म्हणजे एवढा शुद्ध असेल तरी 0.01% अशुद्ध आहे ना, ते घालवण्याकरता पुन्हा विद्युत अपघटनाचा वापर करता येतो. किती तुम्हाला शुद्ध हवं तितक्या वेळा तुम्हाला त्याला विद्युत अपघटनाच्या प्रक्रियेमधनं काढावं लागेल. आता धातूंचे क्षरण हे काय आहे एकदा जर आपण व्हिडिओमध्ये बघूया. क्या आपको करोजन याद है? आसपास के वातावरण के साथ हुए केमिकल रिएक्शन से मेटल के खराब होने को करोजन कहते हैं। आसपास का वातावरण पानी, मॉइस्चर या फिर एसिड भी हो सकते हैं। आपने नोटिस किया होगा कि चमकदार आयरन रॉड पर कुछ महीनों बाद रेडिश ब्राउन पाउडर आ जाता है। इसे रस्टिंग ऑफ आयरन कहते हैं और यह बहुत आम एग्जाम्पल है करोजन का। आयरन ऑक्सीजन के साथ रिएक्ट करता है आयरन ऑक्साइड देने के लिए। रस्टिंग ऑफ आयरन करोजन का सिर्फ एक एग्जाम्पल है। लेकिन चलिए इसे थोड़ा और डिटेल में समझते हैं। कौन सी कंडीशंस में आयरन रस्ट पकड़ता है? हम एक आसान सा एक्सपेरिमेंट परफॉर्म कर सकते हैं इसके आंसर को समझने के लिए। हमें 3 टेस्ट ट्यूब्स की जरूरत होगी और हर एक टेस्ट ट्यूब में एक साफ आयरन नेल यानी कि लोहे की कील रखें। अब पहले टेस्ट ट्यूब में कुछ पानी डालें और उसे बंद कर दें। टेस्ट ट्यूब को ऐसे ही छोड़ें। अब दूसरे वाले में बॉइल्ड डिस्टिल्ड पानी डालें और फिर उसमें बहुत थोड़ा सा तेल डालें। इसे बंद कर दें। क्योंकि तेल की डेंसिटी पानी से कम है, यह पानी पर तैरेगा और हवा को पानी में डिसॉल्व होने से रोकेगा। और आपको क्यों लगता है कि पानी बॉइल्ड क्यों है? जी हां, ये इसलिए है ताकि कोई भी डिसॉल्व हवा जो पानी में मौजूद है निकल जाए। और तीसरे टेस्ट ट्यूब में हम कुछ एनहाइड्रस कैल्शियम क्लोराइड डालेंगे और उसे बंद कर देंगे। ये क्या करेगा? ये हवा में से नमी को एब्जॉर्ब कर लेगा। तो पहले टेस्ट ट्यूब में आयन, नमी और हवा दोनों के संपर्क में है। दूसरे में यह सिर्फ पानी के संपर्क में है और तीसरे वाले में यह सिर्फ ड्राई हवा के संपर्क में है। इन टेस्ट ट्यूब्स को कुछ दिनों के लिए ऐसे ही रहने दें और ऑब्जर्व करिए कि क्या होता है। हम देखेंगे कि पहले वाले में आयन रस्ट हो जाता है जबकि दूसरे वाले और तीसरे वाले में नहीं होती। यह हमें क्या बताता है? यह हमें बताता है कि आयन की रस्टिंग के लिए पानी और ऑक्सीजन दोनों ही जरूरी हैं। और सिर्फ आयन ही करोड नहीं होता, सिल्वर और कॉपर भी करोड हो सकते हैं। और रोजाना जीवन में हवा कभी भी ड्राई नहीं होगी। ऐसे केस में हम कोरोजन कैसे प्रिवेंट कर सकते हैं? इसका आंसर जानने के लिए हमारा अगला वीडियो जरूर देखें। कळलं? येस मॅम. आता आपण काय बघतोय की क्षरण म्हणजे काय? आता जरा पुन्हा आपल्या पुस्तकाकडे आणि ह्याच्याकडे जाऊया. क्षरण म्हणजे काय हे बघितलं आपण की वस्तू कशा गंजतात. ह्याचं एक उदाहरण आहे काळं पडलेलं चांदीचं भांड, गंजलेला लोखंडाची काय म्हणतात त्याला साखळदंड, आणि तिसरं आहे तांब्याचा आपला स्वातंत्र्य देवतेचा पुतळा अमेरिकेतला. आता ह्याचा रंग बदलून हिरवा झाला. एक मिनिट. आता या क्षरणाचा प्रतिबंध कसा करायचा? तर अनेक पद्धतीने आपण क्षरणाचा प्रतिबंध करू शकतो. जस्ताचं विलेपन म्हणजे गॅल्व्हनायझेशन. ह्याच्यामध्ये काय करायचं? एक सेकंद जरा हे वाचा बरं आणि मला सांगा तुम्हाला काय कळलं.
वाचलं का? गॅल्व्हनायझेशन, गॅल्व्हनिंग किंवा जस्ताचं विलेपन हा भाग वाचला का पुस्तकातला? चित्रात बघून काही कळतंय का? सांगा. का काहीच कळलं नाही का? वाचलंही नाही, काहीच केलं नाही? मला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता, पण त्याच्याने तुम्ही हे वाचावं असं वाटत होतं. वाचलत की नाही? बघा, या पद्धतीमध्ये लोखंड किंवा पोलादाचं क्षरण रोखण्याकरता त्यावरती जस्ताचा पातळ थर देतो. म्हणजेच काय करतो आपण त्याला, जसं मी तुम्हाला मागच्या वेळेला म्हटलं होतं ना, की सोन्याचे पत्रे किंवा चांदीचा पत्रा लावल्यावरती जसं आपण त्याला एक प्रकारे वरून विलेपन करतो, तसंच जस्ताचं म्हणजे जस्त या धातूचं पण त्याला विलेपन करतात वेगवेगळ्या लोखंडासारख्या मेटल्सला, जे की लवकर रिएक्ट होतात हवेशी, आणि मग त्याचं क्षरण रोखलं जातं. आता याच्यामध्ये काय काय केलं जातं बघा. त्याला आधी साफ करायचं. कॉस्टिक म्हणजे सोड्यामध्ये साफ करायचं. मग त्याला खळबळून धुवायचं, चांगलं असं खळखळून धुवायचं, बुडवून ठेवायचं, पुन्हा धुवायचं आणि प्रवाही द्रावणामध्ये सोडायचं. त्याला वाळवायचं आणि हे वितळलेलं जस्त त्याच्यात टाकायचं, थंड करायचं, तपासायचं. कळलं का? हे वितळलेलं जस्त लिक्विड आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या लोखंडाच्या गोष्टीला टाकायचंय, त्याच्यामध्ये बुडवून काढायचंय आणि मग काय करायचं, त्याला थंड करायला ठेवून द्यायचं. उदाहरणार्थ चकाकणारे लोखंडी खिळे, टाचण्या ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय करतो, गॅल्व्हनाइज करतो. या पद्धतीमध्ये जस्त लोखंडापेक्षा जास्त विद्युत घन असल्यामुळे त्याचं क्षरण आधी होतं. काही पावसाळ्यांच्या कालावधीनंतर जस्ताचा थर निघून जातो आणि आतला लोखंडाचा भाग उघडा पडतो. त्यावेळेला लोखंड गंजायला सुरुवात होतं. मग काय करायचं, पुन्हा त्याला घ्यायचं, या सगळ्या प्रोसेसमध्ये टाकायचं आणि काय करायचं, त्याला पुन्हा एकदा कोटिंग करून टाकायचं. ह्याचा व्हिडिओ बघायचा का एकदा? येस मॅम. तुम्हाला वाचायला सांगितलं, तुम्ही वाचलं नाही का रे? किती विचित्र मुलं आहेत तुम्ही. वाचलं का नाही ते पण बोलले नाही. वाचलं. वाचलं होतं का? अच्छा, मी विचारलं तर मला कोणी काही बोललंच नाही. म्हणलं बहुतेक यांनी वाचलेलं दिसत नाहीये. चला, नो प्रॉब्लेम. बघा. It is a type of anodic coating onto the base metal. A metal that is anodic to base metal is coated. In the case of possibility of corrosion, the coating metal corrodes because it is anodic to the base metal, while the base metal is protected that is being cathodic. The process of coating zinc on iron is called galvanization. As zinc is above the iron in the electrochemical series, zinc is anodic to iron. So, in the galvanized iron, zinc anode protects iron cathode. An impure iron piece is dipped into the alkali solution. As a result, grease on the impure iron is removed. Later the iron piece is washed with water. In the next step, to remove rust or scales, the iron piece is dipped in acid, that is, iron piece is subjected to acid pickling, followed by washing with water. The cleaned iron piece is now dipped into the flux, containing a mixture of zinc chloride and ammonium chloride, to ensure proper coating of zinc on iron. Iron piece coated with flux is dipped into the hot molten zinc at about 450 degrees centigrade. As a result, zinc is coated on the iron. This galvanized iron piece is allowed to pass through hot rollers to remove excess zinc and to obtain uniform coating. Now the galvanized iron is kept in the hot air chamber for drying. After drying, properly galvanized iron piece is taken out. Continuous galvanization of iron wire or sheet can also be carried out by adopting the similar procedure. Cathode. An impure iron piece is cathode. An impure iron piece is dipped into the alkali solution. As a result, grease on the impure iron is removed. Later the iron piece is washed with water. In the next step, to remove rust or scales, the iron piece is dipped in acid, that is, iron piece is subjected to acid pickling, followed by washing with water. The cleaned iron piece is now dipped into the flux, containing a mixture of zinc chloride and ammonium chloride, to ensure proper coating of zinc on iron. Iron piece coated with flux
is dipped into the hot molten zinc at about 450 degrees centigrade. As a result, zinc is coated on the iron. This आपण काय करतोय, झिंक म्हणजे जस्ताचं कोटिंग करतोय लोखंडावरती. 2-4 ठिकाणी त्याला धुतलं, ऍसिडमध्ये टाकलं, बेसमध्ये टाकलं, पाण्याने धुतलं, सगळं केल्यानंतर त्याला आपण सगळ्यात शेवटी कशामध्ये बुडवलं, त्या झिंकच्या मोल्टन झिंक म्हणजे लिक्विड झिंक मध्ये 450 डिग्रीला त्यात बुडवून काढलं आपण. आणि त्याच्यानंतर काय झालं, galvanized iron piece is allowed to pass through hot rollers to remove excess zinc and to obtain uniform coating. Now the galvanized iron is kept in a hot air chamber for drying. After drying, properly galvanized iron piece is taken out. Continuous galvanization of iron wire or sheet can also be carried out by adopting the similar procedure. Galvanization. It is a type of anodic. कळलं? बऱ्यापैकी कळलं? येस मॅम. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याच्यावर जस्ताचा लेप लावू शकतो. तसंच पुढच्या याच्यामध्ये काय करायचंय बघा, एका याच्यामध्ये आपण जस्ताचा लेप लावलाय, दुसऱ्या याच्यामध्ये आपण कथिलाचा म्हणजे कलही करणं है ना, त्याच्यामध्ये आपण काय करतो की कथिल म्हणजे टीन या धातूचं लेप लावतो. जसं ह्याच्यामध्ये तशाच पद्धतीने लक्षात ठेवूया की वितळलेल्या कथिलाचा थर आपल्या धातूवर लावायचा. त्याला आपण कलही करणं असं म्हणतो बोलीभाषेमध्ये. बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये अजूनही कलही केली जाते तांब्या आणि पितळेच्या भांड्यांना, कारण की त्याचं हवेशी रिएक्शन होऊन त्याचा हिरवट रंगाचा एक थर त्याच्यावरती चढतो. आणि पूर्वी तांब्या पितळेच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करायचे. पूर्वी फॅल्युमिनियम नव्हतंच. लोखंडाच्या, तांब्याच्या, पितळेच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला जायचा. कालांतराने त्या भांड्यांना गंज चढल्यावरती म्हणजे आपोआप त्याच्यामध्ये क्षरण होतं ना त्याचं, त्या पातेल्यांमध्ये केलेले भाज्या किंवा आंबट पदार्थ विशेषतः हे खराब व्हायचे. म्हणजे त्याच्यात आपण करू शकत नाही जोपर्यंत आपण त्याला कलही लावत नाही. मग त्याच्यात काय करायचे, या तांब्या पितळेच्या भांड्यांना आतून कथिलाचा थर लावायचा. हे कलही करणारे लोक बऱ्याच ठिकाणी फिरत असायचे. म्हणजे आपल्याला ही कला खूप पूर्वीच अवगत होती आपल्याकडे. आणि मग त्याच्यानंतर ही जी सगळी भांडी होती ज्याच्यावरती आपण कथिलाचा थर लावला, म्हणजे काय केलं, त्याला कलही केली, की मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वयंपाक करू शकायचा, सगळं करू शकायचा. जसं मी तुम्हाला परवा पण बोलले होते की भांडी घासल्यानंतर टेफ्लॉन कोटिंग असं ना, काळ्या रंगाची नॉनस्टिक भांडी, तो रंग निघून जातो. तसंच हे कलही पण हळूहळू वापरानंतर कालांतराने निघून जायची. पुन्हा ती भांडी ठेवून द्यायचे आणि पुन्हा ते लोक फिरतच असायचे पूर्वी गल्लोगल्ली, आणि मग ते त्याच्यावरती कलही करून द्यायचे. ठीक आहे. या भांड्यांमध्ये ताक, कढी, आमटी, बघा मी म्हटलं ना, आंबट पदार्थ ठेवलं की ते खराब होतं. आणि हे टाळण्याकरताच कथिलीकरण केलं जातं. अरे माझा हे बंद आहे का कॅमेरा, वाटलंच मला. बरेच सारे व्हिडिओ दाखवायचे होते ना त्याच्यामुळे. आता धनागिरीकरणामध्ये काय होतं, एनोडायझेशन. या पद्धतीमध्ये तांबे, ऍल्युमिनियम यांसारख्या धातूंवर विद्युत अपघटनाने त्यांच्या ऑक्साईडचा पातळ आणि मजबूत असा एक लेप लावतात. काय करतात, तांबे किंवा ऍल्युमिनियम वस्तू धनाग्र म्हणून वापरतात आणि हा ऑक्साईडचा लेप पृष्ठभागावरती सर्वत्र एकसारखा असल्याने धातूंचं क्षरण रोखण्याकरता उपयोगी पडतो. धनाग्र म्हणून काय वापरायचं, ज्या पद्धतीमध्ये तांबे, ऍल्युमिनियम यांसारख्या धातूंवर विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्या ऑक्साईडचा पातळ आणि मजबूत लेप द्यायचा. मग तांबे आणि ऍल्युमिनियम याला धनाग्र म्हणून ठेवायचं. तांबे आणि ऍल्युमिनियम याला धनाग्र म्हणजे पॉझिटिव्ह करायचं. आणि ऋणाग्रामध्ये कोण ठेवायचं, म्हणजे लिक्विड मध्ये काय ठेवायचं, ज्याचा आपल्याला लेप लावायचा आहे. जेव्हा ऍल्युमिनियमचे धनागिरीकरण करतात तेव्हा त्याच्यावर तयार झालेल्या ऍल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ थरामुळे त्याच्या खालील ऍल्युमिनियमचा ऑक्सिजन आणि पाण्याशी संपर्कच होत नाही. वरच्या थराला आपण ऑक्सिजनशी रिएक्ट करून त्याचा एक लेअर बनवूनच टाकायचा आणि त्याच्यामुळे काय होईल, मधलं ऍल्युमिनियम वाचेल. ठीक आहे. ह्याच्यामुळे काय होतं, मधला धातू सुरक्षित राहतो, त्याचा पृष्ठभाग फक्त एक प्रकारचा लेअर बनून तिथे अडकून जातो आणि त्या धनागिरीकरणामुळे बाकीचा सगळा धातू क्षरणापासून वाचतो. ठीक आहे. विद्युत विलेपन, जे तुम्ही वर बघितलं तेच विद्युत विलेपन आहे, म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग आहे. विद्युत अपघटनाद्वारे कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवरती थर लावायचा, म्हणजे चांदी, सोनं ह्याचा
विचार करायला विचित्र आहे, लोखंडावर चांदी किंवा सोनं कोण लावेल? पण जसं मी म्हटलं, तांब्या पितळेवरती सोन्याचा मुलामा, चांदीचा मुलामा देतात. 1 ग्रॅम चांदी, 1 ग्रॅम सोनं. त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यावर त्याचं पाणी म्हणजे लिक्विडचं फक्त एक असा थर लावलेला असतो. वापरून वापरून ते निघून जातं आणि मग मधला धातू दिसायला लागतो. बरोबर. संमिश्रीकरण करणं म्हणजे त्याचे काय ॲलॉय बनवणं. हे पण आपण बघितलं होतं की जे वीक धातू आहेत, जे लवकर रिॲक्ट करतात, त्यांच्याबरोबर 2-3 वेगवेगळ्या गोष्टी मिक्स केल्या की ते स्ट्रॉंग होतात आणि ते त्याचं क्षरण होत नाही. जसं लोखंडाचं क्षरण होतं, पण त्या लोखंडामध्ये आपण आणखीन 2-3 गोष्टी टाकल्या की स्टील बनतं. बघा, तेच दिले आपल्याला. एका धातूमध्ये ठराविक प्रमाणामध्ये इतर धातू किंवा अधातू मिसळायचे आणि तयार होणारं जे एक जिन्सी मिश्रण असतं त्याला आपण ॲलॉय म्हणजे संमिश्रीकरण असं म्हणतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय, उदाहरणार्थ ब्रॉन्झ हे 90% सोनं आणि 10% कथील आहे. 90% तांब आणि 10% कथील, यापासून ते ब्रॉन्झ मेडल्स वगैरे बनतात ना. नुसतंच ब्रॉन्झ, नुसतंच तांब हे हिरवं होतं, पण त्या तांब्यामध्ये कथील टाकलं की ते बरेच वर्ष तसंच राहतात. ब्रॉन्झचे पुतळे उन्हा पावसात पण चांगले राहतात. हवा आणि पाण्याने डाग न पडणारे आणि गंजणारे स्टील म्हणजे काय, 74%च फक्त त्याच्यामध्ये लोखंड आहे, 18% क्रोमियम आणि 8% कार्बन, असं सगळं मिक्स केलेलं जे स्टील आपण वापरतो अनेक भांड्यांमध्ये, मेडिकलच्या इक्विपमेंटमध्ये, लॅबोरेटरी इन्स्ट्रुमेंटमध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये, बऱ्याच ठिकाणी जिकडे जिकडे आपण स्टील वापरतो. का वापरतो की ते गंजतच नाही. मग त्या स्टीलमध्ये लोहाचं प्रमाण 74%, क्रोमियम हा एक धातू आहे, एक एलिमेंट आहे, तो 18% आणि कार्बन तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे, तो 8% टाकला की विशिष्ट काहीतरी त्याचं एक कॉम्बिनेशन बनतं जे लोखंडाचं क्षरण रोखतं आणि म्हणून त्याला ॲलॉय म्हणून आपण वापरतो. त्याप्रमाणे आजकाल जी नाणी बनवतात ती विशिष्ट प्रकारची संमिश्रण असतात. आपले कॉइन्स 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं, 20 रुपयाचं आता जे कॉइन आले ते गंजत नाहीत, कारण त्याच्यामध्ये हे ॲलॉईंग केलेलं असतं. ठीक आहे. आता हे काय माहितीये का, बघा, हे एक इंटरेस्टिंग आहे. संमिश्रामध्ये एक धातू जेव्हा पारा हा असतो तेव्हा त्या पारद संमिश्र म्हणजे ॲमॅलगम, तेव्हा त्याला काय म्हणतात, पारा, त्याचा पारद संमिश्र, सोडियम अमालगम आणि झिंक अमालगम वगैरे वगैरे. रजत पारद म्हणजे काय, बहुत दंतवैद्य करून त्याच्यामध्ये डेंटिस्ट काय करतात, पारा आणि चांदीचे दात बीत असतात ना, चांदीचं भरतात फिलिंग, त्याच्यामध्ये काय करतात, चांदी आणि पारा ह्याचं काहीतरी संमिश्र करतात आणि ते फिक्स करतात दातामध्ये. सुवर्ण पारद संमिश्रामध्ये सोन्याच्या निष्कर्षणासाठी त्याचा वापर केला जातो. सोन्यामध्ये पारा मिक्स करून त्याचे काहीतरी काइंड ऑफ, पारा हा विषारी आहे, आपण नुसता खाऊ नाही शकत, पण त्याचा एक ॲलॉय आपण वापरतो आणि तो खूप स्ट्रॉंग आणि चांगला दातामध्ये फिलिंग करतात ना कॅव्हिटीमध्ये, त्याच्यामध्ये याचा वापर करतात. त्याला ॲमॅलगम असं म्हणतात. मराठीतले शब्द जास्त डेंजरस असतात, त्याला पारद संमिश्र असं म्हणतात. नारद संमिश्र सारखं वाटतं ते. एनिवेज, हा धडा इथे संपला. तुम्हाला समजला का? येस मॅम. अशा पद्धतीने अशा रीतीने अशा ठिकाणी हा धडा संपलेला आहे. आता आपण पुढचा धडा, आपले सगळे केमिस्ट्रीचे सगळे धडे संपले. आता काय करायचं, केमिस्ट्रीचे लेक्चर्स कधी लागतील मला माहिती नाही, पण तुम्हाला काय अडलं तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आज थांबायचं Yes. आपण. तुम्हाला काही हो, बोलायचं असेल तुम्ही 2 मिनिटं बोलू शकता, आपल्याकडे वेळ आहे अजून. मला तुम्हाला नाही, विचारायचं, जे काही धडे आपण आतापर्यंत शिकलो त्यातला तुम्हाला सगळ्यात जास्त समजलेला धडा कोणता होता? म्हणजे कारण मूलद्रव्याचे वर्गीकरण तो मी नाही घेतला होता, मी घेतलेला सांगा. मॅम तुम्ही आता जो शिकविलाय ना तो हाच, म्हणजे मागचे पिक्से काही लक्षात नाही तुमच्या, कार्बन कंपाऊंड लक्षात नाही. किती सोपा धडा होता तो, आपण किती चांगला केला होता, आठवला का? तो नाही लक्षात आहे तुमच्या, तो तुम्हाला सोपा नाही वाटला? तुमचा बोर्डाच्या परीक्षेची तारीख आली आहे का? येस मॅम. काय आहे ती? 21 फेब्रुवारी. झाला का अभ्यास? चालू आहे मॅम. ओके. आणि सेंटर कोणतं आहे? तुमची शाळा येते का?
नाही मॅम 21 फेब्रुवारी म्हणजे तुमची शाळा मला वाटते जानेवारीच्या शेवटी संपेल का? हो मॅम. करेक्ट. म्हणजे जेमतेम एक महिना आहे आता आपल्याकडे फक्त. ठीक आहे. जे जे काही महत्वाचं आहे ते सगळं रिवाइज करा. काही अडलं तर विचारा. ग्रुपवर टाकलं तरी मला समजेल. ओके नाही? येस मॅम. चालेल. चलो भेटूया पुढच्या वेळेला. हो मॅम. बाय मॅम. बाय हो बाय. मॅम. गुड नाईट मॅम. गुड नाईट. मॅम. बाय बाय. प्रथमेश काही बोलायचंय तुला? संगीता मॅम. हॅलो. हेलो. हाँ दीक्षा मैम. हाँ, हमारा लेसन खत्म हुआ, हमारा रिवीजन भी हो गया और मेरी घड़ी में 9:50 हो चुके हैं. आपके यहाँ पे कितने बजे हैं? ठीक है मैम. चलो, थैंक यू. बाय बाय. ओके बाय मैम. बाय.